ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिराची परगावहून येणाऱ्या भाविकांना माहिती होण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर स्वागत कमानी उभारण्यात याव्या अशी मागणी वीरशैव व्हिजनतर्फे महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे करण्यात आली आहे। ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचं मंदिर शहरात असल्यानं परगावहून येणाऱ्या भाविकांना माहिती व्हावी यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर स्वागत कमानी उभारण्यात याव्यात अशी मागणी वीरशैव व्हिजनतर्फे महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे करण्यात आली। जर भाविक शहरात आले तर शहराचं पर्यटन वाढणार आहे। आलेले भाविक शहरातील आजूबाजूच्या ठिकाणांना भेटी देतील। यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं सोलापूरच्या विकासाला हातभार लागणार आहे। शहरात अनेक भाविक येतात। ते भाविक पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरला जातात, मात्र श्री सिद्धेश्वर मंदिराकडे येत नाहीत, कारण त्यांना श्री सिद्धेश्वर मंदिराची माहिती नसते। त्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गांवर स्वागत कमानी उभारून त्यावर श्री शिवयोगी सिद्धेश्वर पावननगरीत हार्दिक स्वागत असं नमूद करावं। हीच मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ईमेलद्वारे करण्यात आली। तसंच सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयालाही निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर शहरातील प्रत्येक चौकात श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग असे लिहिलेले फलक उभे करावेत अशी देखील मागणी करण्यात आली। प्रारंभी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी येणाऱ्या महापालिकेच्या सभेत हा विषय मांडला जाईल, त्यावर सर्वानुमते निर्णय घेतला जाईल असं आश्वस्त केलं। या प्रसंगी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ चौधरी, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, कार्यकारिणी सदस्य योगेश कापसे, नागराज कोंडे, कार्याध्यक्ष शिवानंद साबळगी, बसवराज चाकाई, कार्तिक स्वामी, लोकेश इरकशेट्टी आणि अजिंक्य कटाप उपस्थित होते। नमस्कार, मी वीरशैव समितीचा विश्वाध्यक्ष विजयकुमार बिराजदार। सोलापूर शहराचे महापौर माननीय विनायक कोंड्याल यांना मी एक निवेदन दिलं। निवेदन ह्यासाठी दिलं की सोलापूर शहरात येणाऱ्या भाविकांचं चारही महामार्गावरील मोठ्या कमान्यावरून स्वागत करावं, जेणेकरून त्या भाविकांना मंदिर परिसराची माहिती व्हावी आणि मंदिर परिसर येण्यास सोपं जावं। त्याचबरोबर अनेक भाविक पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या पवित्र ठिकाणचं देवदर्शन करतात आणि त्या लोकांना सिद्धेश्वर मंदिर पडण्यासाठी अडचण येते, ती अडचण दूर व्हावी आणि त्यांना दर्शनाचे मार्ग सोपा व्हावा ह्या उद्देशाने आम्ही हा निवेदन दिलं आहे। तर महापौर विनायक कोंड्याल यांनी येणाऱ्या पहिल्या सभेत ह्या विषयावर नक्कीच आम्ही सकारात्मक चर्चा करू आणि नागरिकांची सोय करू असे आम्हाला अभिवचन दिलं। त्याचबरोबर शहरातील प्रमुख चौकात मंदिर परिसरात जाण्याचा मार्ग असं बाण करून म्हणजे द्यावं असं मी त्यांना निवेदन देण्यात आलं आहे। त्यासाठी त्या सकारात्मक आणि त्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं।